नमस्कार, मी रेवतीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य: बासमती राईस, चिकन, कांदा, तळलेला कांदा, टोमॅटो बारीक चिरलेला, पुदिना, मीठ, दही, हळद, मसाला, बिर्याणी मसाला, आले लसूण पेस्ट. हे तूप लागेल. खडे मसाले घेतलेत मी इथं. काळे मिरे घेतलेत, वेलची घेतली, चक्रफूल घेतले, मसाला वेलची घेतली, ही दालचिनी घेतली, लवंग घेतली आणि हे तमालपत्राची 2 पानं. आवश्यकतेनुसार तेल, कोथिंबीर. आपण आता रेसिपी कर. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्याला काय काय लागते सांगते तुम्हाला. पहिल्यांदा दही टाकूया थोडं. हळद टाकायची, आले लसूण पेस्ट घालायची, ह्यातली थोडी फोडणीला घालायला ठेवायची, चवीनुसार मीठ घालायचं, बिर्याणी मसाला टाकायचा ह्यातला अर्धा, तळलेला कांदा आहे तो थोडा टाकायचा कुस्करून, आणि थोडीशी पुदिन्याची पानं हाताने तोडून टाकायची. हे सगळं आता आपण मिक्स करूया. हे असं सगळं लावून ठेवायचं. चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं अर्धा तास. आता आपण ह्या तांदळाला स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवूया. हा तांदूळ मी स्वच्छ धुतला आणि अर्धा तास पाण्यात आता भिजत ठेवते. हा तांदूळ आता आपला अर्धा तास झाला भिजलेला आहे. आता आपण तो इकडे शिजत ठेवूया भात. तांदूळ शिजवण्यासाठी हे तर मी पाणी गरम करायला ठेवलंय. त्यात आता आपण खडे मसाले टाकूया. 2 तमालपत्र, 2 मसाला वेलची, दालचिनी, चक्रफूल, 2 साधी वेलची, मिरे टाकलेत 4-5 आणि 4-5 लवंग टाकलेत आणि 2 चमचे छोटे तूप घालायचं. तुपानं तांदूळ छान मऊ शिजतो आणि मोकळा होतो भात. पुदिन्याची पानं टाकूया 5-6. भाताला छान सेंट येतो. आता हे पाणी उकळलेलं आहे. आपण त्यात तांदूळ टाकूया. अशा तऱ्हेने आपलं आता भात शिजत आलेला आहे. जास्त शिजवून नाही घ्यायचं, त्याला 80% शिजवायचं. म्हणजे एका तांदळाचे असे हे जे 2-3 तुकडे झाले ते समजायचं भात आपला बिर्याणीसाठी शिजलेला आहे. आता हा आपला झालेला आहे भात. आपण हा काढून घेऊया चाळणीत. हा झाऱ्यानं नितळून एका चाळणीत काढायचं. आता आपण तेल टाकूया. तेलाबरोबर थोडं तूप पण घालूया. मी साधारण 2 चमचे तूप घातलेले. आता चांगलं गरम होऊन द्यायचं. आता तेल तापले, आपण त्यात कांदा टाकूया. कांदा छान भाजून घेऊया. कांदा आता आपला भाजत आलेला आहे. आता आपण ह्यात टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान भाजून घेऊया. त्यात तेलात चांगला परतून घेऊया मऊ होईपर्यंत. आता
आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. चांगली परतून घ्यायची पेस्ट 1 मिनिटभर. बिर्याणी मसाला घालू. लाल तिखट आपल्या घरगुती काळा मसाला थोडा घालायचा आणि कोथिंबीर टाकायची. हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं. आता हे सगळं परतलेलं आहे चांगलं. आता आपण यात चिकन टाकूया. चिकन छान परतून घेऊया आपण या मसाल्याला. आता 1 मिनिटभर आपण हे झाकून ठेवूया. 1 ते 2 मिनिटं. चिकनला छान वाफवून थोडं ते शिजलंय बघ. आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे छान. थोडं आपण तांदूळ शिजवलेलं पाणी जे होतं ना ते ठेवलं होतं ते थोडं टाकायचं चिकन शिजायला. अर्धी वाटी. आता आपण ह्याच्यात तांदूळ भात शिजलेला घालूया. तुम्हाला आवडत असेल तर खडे मसाले त्यात ठेवा, नाही तर काढले तरी चालतील. अर्ध्या तांदळाची अगोदर लेयर टाकूया आपण त्याच्यावर. ह्याच्यावरती थोडा पुदिना टाकायचा. हा मी बारीक चिरून घेतला. थोडी कोथिंबीर. हा तळलेला आपला कांदा टाकायचा. आणि हा बिर्याणी मसाला थोडासा टाकायचा. ह्याच्यावरती नंतर अजून एक लेयर द्यायची. ह्याच्यावरती पण तसंच करायचं. पुदिना राहिलेला सगळा टाकायचा ह्याच्यावरती. कोथिंबीर टाकायची. हा तळलेला कांदा टाकायचा. आणि हा आपला गरम मसाला टाकायचा. सॉरी, बिर्याणी मसाला टाकायचा. आणि वरून थोडं तूप सोडायचं. आता आपण फूड कलर टाकूया. आपल्या आवडीनुसार टाकूया. मी येलो आणि ऑरेंज टाकणार आहे. बिर्याणीला दम देण्यासाठी आपण इथं तवा ठेवलेला आहे गॅसवर गरम करायला. त्याच्यावर आपण हे बिर्याणीचं पातेलं ठेवूया. आपण पातेल्याला कडेनं कणिक लावून घेऊया, म्हणजे हवा बाहेर जायची नाही. आता आपण हे सर्व लावून घेतलेलं आहे.
ह्याच्यावर आपण ताट थांब. आता आपण हे कणिक लावून घेतलेले, आता त्याच्यावर आपण हे ताट पॅक झाकूया. आता 15 मिनिटासाठी आपण ही बिर्याणी ठेवूया मंद गॅसवरती. आता ही आपली बिर्याणी झालेली आहे तयार. आता ही बिर्याणी आपली तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ थांब. आता ही आपली बिर्याणी तयार झालेली आहे. साधी, सोपी आणि झटपट पद्धतीची चिकन बिर्याणी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुमच्या कमेंट पण करून मला सांगा कशी वाटली माझी रेसिपी ती.